दिल्लीमध्ये काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावरून मोदींचा आसूड देशाला माहिती. काँग्रेस आधीच नग्न, आणखी कपडे का काढले? पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. अजितदादांचा यंदाचा 12वा अर्थसंकल्प झाला असता, मात्र त्याआधीच अजितदादा आपल्याला सोडून गेले. पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांकडून आठवणींना उजाळा. जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचाही निर्धार. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार. देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे, मात्र पवार कुटुंबियांना त्रास होईल अशी मागणी करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अजित पवारांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन. वरळी डोममधील शोकसभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार. अजित पवार विमान अपघाताची चौकशी करून तातडीनं अहवाल करा. मंत्री संजय शिरसाट यांची मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा 26 फेब्रुवारीला होणार. वरळीत होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार. राज्यातील घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढा. पुणे जमीन घोटाळ्याबाबत अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी. बहुमत असतानाही विरोधी पक्षनेते पदाची भीती का वाटते? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते घोषित का करायचं? संजय शिरसाटांचं उत्तर. डोंबिवलीतील 65 महारेरा इमारती कॉम्प्लेक्सला नोटीस. 6 मार्चपर्यंत इमारत खाली न केल्यास कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. मुलुंड दुर्घटनेनंतर मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं समोर. एलबीएस रोडवरील आरसीटी मॉलजवळील घटना. तर बीमला कुठेही भेगा, तडे नाहीत. मेट्रो 4 पूर्णपणे सुरक्षित. एमएमआरडीएचं स्पष्टीकरण. दुधाला महागाईची उकळी. गाईसह म्हशीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 1 मार्चपासून लागू होणार नवे दर. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये हापूसची झेप. अमेरिकेकडून हापूसवरील टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय. रोज 5,000 हापूसच्या पेट्या अमेरिकेमध्ये जाणार. आयआयटी पवईमध्ये विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये सापडली 5 जिवंत काडतुसं. विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्यामध्ये पुन्हा बाळ विक्रीच्या घटनेनं खळबळ. डॉक्टर नितेश वाजपेयीनंच दाम्पत्याला 4,70,000ला विकलं बाळ. महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ शोधलं. देशातील दहशतवादी घातपाताचा डाव उधळला. लष्कर-ए-तोयबाचे 8 दहशतवादी पकडले. दहशतवादी विरोधी पथकाची तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई.